लगातार लाल निशाण आपल्याला दिसत होतं. गेल्या आठवड्यात आपल्याला हिरवं निशाण बघायला मिळाले. पण हे काही बुलिश सेंटिमेंट आहे का? तर मला वाटते नाही. हा मार्केट मॅक्झिमम इथं तुम्ही पाहता तर अजूनसुद्धा मार्केट इथे स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स घेत आहे. म्हणजे मार्केट लईत लई किंवा 24,820 पर्यंत हाय मारून रिव्हर्स येण्याचे चान्सेस खूप आहेत. 24,800 24,810 24,810 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स इथे आहे. तो रिव्हर्स बेअरिश साईडला जाण्याचे चान्सेस खूप आहेत. तर असं आपल्याला विकली चार्टमध्ये दिसतं. आता जवळजवळ 6 आठवडे झाले आणि हा 7वा आठवडा एक थोडासा आपल्याला बुलिश साईडला मार्केट चालताना दिसला आहे. आता आपण पाहणार आहोत वन डे टाईम फ्रेमवर. वन डे टाईम फ्रेमवर तुम्ही पाहू शकता आपल्याला काही रेजिस्टन्स इथं खूप स्ट्रॉंगली दिसतात. जर मार्केट 25,080 तोडून 25,080 तोडून जर वरती जाण्याचा प्रयत्न करेल तर आपल्याला बुलिश सेंटिमेंट दिसू शकतो. एक चांगली रॅली आपल्याला दिसेल असा अंदाज बाळगायला हरकत नाही. 25,080 हा एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जर तेच आपण बेअरिश साईडला बघायचं झालंच तर बेअरिश साईडला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला सपोर्ट जो दाखवला आहे किंवा भेटतोय आपल्याला तो असणार आहे 24,480. जर 24,480च्या खाली मार्केट सस्टेन करत असेल तर आपल्याला हा एक सपोर्ट मिळेल. आणि अजून एक सपोर्ट म्हणजे तो असणार आहे पुढचा सपोर्ट 24,350. हा एक फुल्ली स्ट्रॉंग सपोर्ट म्हणायला हरकत नाही. ते 4 तासाच्या कॅन्डल्सटिकने जर कॅन्डल्स बघायचे झाले ते आपल्याला प्राईस ॲक्शन मिळते. ती म्हणजे एक चांगला बुलिश ट्रेंड असू शकतो. कारण इथं हा एक एम पॅटर्न दिसताना आपल्याला म्हणजे दिसतोय आणि इथून एक वरती जाण्याचे चान्सेस आहेत. पण ट्रम्प तात्यांकडून म्हणा किंवा रशिया युक्रेनचं युद्ध म्हणा, ऑइल म्हणा, सगळ्याच ठिकाणी व्हॉलेटिलिटी खूप तीव्र गतीने आपल्याला दिसून येते. आणि अशा या अनसर्टनिटीमध्ये मार्केट कोणत्या बाजूला जाईल हे सांगणं खूपच अवघड जातं. एकंदरीत काय तर अजूनसुद्धा इथून बाउन्स बॅक करण्याचा चान्स आहे. पण जास्तीत जास्त इथून मार्केट इथे जाऊन पुन्हा खाली येण्याचे चान्सेस खूपच आहेत. हावरली चार्ट पॅटर्न जर बघायचं तर हावरलीमध्ये तुम्ही बघू शकता की जवळजवळ हा एक आपल्या रेंज बाउंडमध्ये अडकलेला दिसतंय मार्केट. हावरलीमध्ये कसं आहे की 24,500पासून खालीवर एक फुल्ली साईडवेज असल्यासारखं वाटतं. इथून थोड्या वेळ तो सस्टेन केला बाहेर पण पुन्हा तो मध्ये घुसला परत त्याच जागेवर खेळतोय. 24,500पासून तर 25,500 पॉईंटमध्ये एक साईडवेज मार्केट आपल्याला दिसतंय. तर याच्यात तुम्ही व्यवस्थित बघितलं असता इथं एक डाऊन ट्रेंड अजूनही संपलेला नाही आहे. ही गोष्ट ऑब्झर्व करू शकता. जसं की आता हा आपल्याला इथं एक हायर पॉईंट मिळाला आणि त्यानंतर इथं लोअर हायर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो आणि एक असा इथे एक हा डब्ल्यू पॅटर्न असल्यासारखं वाटलं. पण इथे अजूनही मार्केट जास्त काळ जागेवरच सस्टेन करताना दिसतंय. एकंदरीत काय तर मार्केट आत्ता सध्या रेंज बाउंड आहे. हा रेंज बाउंड कसा असू शकतो माहिती आहे की जोपर्यंत हा नो ट्रेडिंग झोन आपण समजूया, जोपर्यंत हा ब्लॉक तोडून मार्केट एकतर हा 24,670च्या वर जात नाही किंवा 24,480च्या खाली येत नाही तोपर्यंत तरी आपल्याला कुठेही ट्रेड मिळणार नाही. सो आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर बघूया. 15 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक्स आपल्याला काय सांगतायत तुम्ही बघू शकता. 7 तारखेला म्हणजेच 2 आठवड्यापूर्वी आपल्याला एक चांगली रॅली इथं बघायला मिळाली होती. त्याच्यानंतर 11 तारखेला सलग दिवसभर एका साईडला मार्केट जात असताना बुलिश साईडला जात असताना दिसलं. याच्यात एक पॅटर्न तयार झाला होता तो म्हणजे डब्ल्यू पॅटर्न. असं आता वाटायला लागलं होतं की इथून 24,800च्या दिशेने जाणार पण तो तिथं न जाता इथूनच त्यांनी रिकव्हरी द्यायला सुरुवात केली. पण तो जशी रिकव्हरी दिली आता तर मार्केट रेंज बाउंड झाला. तुम्ही बघू शकता हा ब्लॉकच तोडायला तयार नाही आहे अजूनसुद्धा. आणि जर सोमवार आता जवळजवळ 3 दिवसाचा गॅप पडला आहे 15, 16 आणि 17. आता ह्या 3 दिवसामध्ये खूप मोठ्या मोठ्या बातम्या घडून गेल्या जसं की ट्रम्प आणि पुतीनची मीटिंग असेल.
त्यानंतर जी एस टी संदर्भात आपल्या मोदी साहेबांनी चर्चा केली असेल. त्यानंतर रशिया युक्रेनचं युद्ध हे अजूनही थांबलेलं नाही. गेले जवळजवळ 3.5 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि ते युद्ध अजूनही चालू आहे. पण त्याच आणि या गोष्टींचा मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो आणि होतोच. तर आपण पाहतोय 5 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर. 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे, इथे ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. ती ट्रेंड लाईन अशीच की मार्केट इथे, इथे आणि इथे सपोर्ट घेताना दिसते. जर मार्केट आपण बनवलेला हा नो ट्रेडिंग झोनचा ब्लॉक आणि हे ट्रेंड लाईन याला तोडून जर खाली येताना मार्केट दिसल्यास आपल्याला खूप चांगली मुवमेंट खालच्या बाजूला भेटणार आहेत. तर पहिले टार्गेट जे असणार आहे ते आहे 24,480 आणि सेकंड टार्गेट असणार आहे ते 24,350. याच उलट जर ही ट्रेंड लाईन न तोडता इथूनच सपोर्ट घेऊन वरच्या बाजूला मार्केट निघालेच आणि आपला नो ट्रेडिंग झोनचा ब्लॉक तोडून वरती निघाल्याने पहिला आणि खूप चांगला असा पहिला रेजिस्टन्स मिळणार आहे तो म्हणजे 24,800 आणि सेकंड असणार आहे तो डायरेक्ट 25,100. सर तर आपली व्हिडिओ खूपच लांबायला लागली आहेत आणि खूप मोठी झालेली आहे. जवळजवळ 10 मिनटं 11 मिनटं होऊन गेलेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच. तर पहिला रेजिस्टन्स असणार आहे आपल्याला 24,800 आणि सेकंड रेजिस्टन्स असणार आहे 25,000. सपोर्टच्या बाजूला जायचं झालं किंवा मार्केट खालच्या बाजूला झुकल्यास पहिला सपोर्ट असणार आहे 24,480 आणि सेकंड सपोर्ट असणार आहे तो 24,350. तर अशा करू मार्केट कोणत्या तरी एका बाजूला खूप छान रॅली मिळेल आणि एक चांगली मुवमेंट आपल्याला अचीव करता येईल. सो स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा इन्व्हेस्टमेंट केली तर स्वतःच्या जिम्मेदारीवर करा, अभ्यास करा आणि प्रॉफिट मिळवा. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट सेशनमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.